आवळी पूजन व भोजन. आवळा नवमीची एक कथा. या दिवसाची कथा मोठी सुंदर आहे. श्री लक्ष्मी एके समय पृथ्वी तलावर अवतरल्या होत्या. त्यांना हरी व हराची म्हणजे विष्णू व शिवाची एकत्रित पूजा करावी, त्यांना भोजन देऊन संतुष्ट करावे असे मनात आले. पण हे कसे शक्य व्हावे? विचार करता करता त्यांच्या ध्यानात आले की विष्णूंना प्रिय तुळस व शंकराला प्रिय बेल. तुळस व बेल या दोहोंचे गुणधर्म पृथ्वी तलावरील आम्लक अर्थात आवळा या वृक्षात आहेत. त्यांच्या मनाला या विचाराने प्रसन्नता लाभली. त्यांनी आवळ्याच्या झाडाखाली हराची प्रतिकात्मक स्थापना केली. त्यांची मनोभावे पूजा केली. त्याच झाडाखाली स्वयंहस्ते भोजन सिद्धता केली. हरिहराने श्री लक्ष्मी देवींचे भोजनाचे निमंत्रण स्वीकारले. आवळीच्या झाडाखालीच त्यांचे भोजन संपन्न झाले. श्री विष्णूंनी आपल्या प्रिय पत्नीच्या या पूजाविधीमध्ये सहभाग म्हणून कार्तिक पौर्णिमेपर्यंत याच आवळीच्या झाडासन्निध वास केला. या सर्व पूजाविधी व भोजनाची पवित्र आठवण म्हणून कार्तिक नवमीला आवळा नवमी असेही संबोधले जाऊ लागले व कार्तिक शुक्ल नवमी ते पौर्णिमा या दिवसात आवळी पूजन व भोजनाची प्रथा पडली. लक्ष्मी हे अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे नवमी ते पौर्णिमा आवळीची पूजा व आवळी भोजन केले तर लक्ष्मी प्रसन्न होते. ती आपल्याला चिर सौभाग्य आणि ऐश्वर्याचा कृपावर देते. या झाडासमीप बसून श्री विष्णू सहस्त्रनाम पाठ केला तर श्री विष्णू प्रसन्न होतात. आवळ्याच्या झाडाचे महत्त्व. कार्तिक शुक्ल पक्ष नवमीपासून पौर्णिमेपर्यंत आवळ्याच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश निवास करतात. त्यामुळे आवळा नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. आरोग्य, सुख, शांती आणि अखंड सौभाग्य मिळावे म्हणून आवळा नवमीची पूजा केली जाते. आवळ्याच्या झाडामध्ये सगळे देवी देवता निवास करतात. आवळा हे भगवान विष्णूंचे आवडते फळ आहे. या झाडाला व त्याच्या फळांना विष्णूंनी वरदान दिले म्हणून या दिवशी आवळ्याचे सेवनही पुण्यप्रद मानले जाते. याच कारणामुळे या वृक्षाची पूजा केली जाते. आयुर्वेदात आवळ्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आवळा अनेक रोगांवर गुणकारी, बलवर्धक व चिरतारुण्य बहाल करणारा आहे. त्याची पूजा करणे आणि त्या वृक्षाच्या सानिध्यात वेळ घालवणे हाच आवळे नवमीचा मुख्य हेतू असावा. आवळी पूजा विधी. आवळ्याच्या झाडाच्या मुळात विष्णू, खोडात ब्रह्मदेव आणि फांद्यांमध्ये भगवान शंकराचे वास्तव्य असल्याचे मानले जाते. आवळा हे एक पवित्र फळ असून ते अलक्ष्मीचा नाश करते अशी समजूत आहे. त्यामुळे या झाडाची पूजा केली जाते. या दिवशी सकाळी उठून आंघोळ करावी आणि व्रताचा संकल्प करावा. झाडाला श्रीफळयुक्त अर्घ्य द्यावे. त्यानंतर झाडाखाली श्री विष्णूची यथासांग पूजा करावी आणि चारही दिशेला दिवे लावावेत. आवळ्याच्या झाडाच्या मुळात दूध, पाणी, गंध, फुले आणि अक्षता अर्पण कराव्यात. कापूर आणि तुपाचा दिवा लावून आरती करावी. झाडाला पिवळा धागा बांधत प्रदक्षिणा घालावी. त्यावेळी खालील श्लोक म्हणावा. धात्री देवी नमस्तुभ्यं सर्व पापक्षयंकरी निरोगं कुरु मां नित्यं निष्पापं धात्री सर्वदा. अर्थ. तू सर्व पापांचा क्षय करणारी आहेस. तुला प्रणाम असो. तू सर्वदा आम्हाला निरामय, निष्पाप कर. त्यानंतर गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. आवळी वृक्ष पूजनाने भूत पिशाच बाधा होत नाही अशी ही एक समजूत आहे. त्यानंतर आवळ्याच्या झाडाखाली बसून परिवारासह भोजन करावे. काही लोक आवळा पूजन केल्यावर झाडाच्या सावलीत ब्राह्मण भोजन घालतात. आवळी भोजन. कार्तिक महिन्यात आवळ्याला बहर येतो. त्यामुळे कार्तिक नवमीपासून पौर्णिमेपर्यंत आवळ्याच्या झाडाखाली आवळी पूजन करून स्वयंपाक करून भोजन केले जाते.
आपल्याकडे कार्तिक शुक्ल चतुर्दशीला म्हणजे वैकुंठ चतुर्दशीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून झाडाखाली बसून जेवणाची प्रथा आहे. या सोहळ्याला आवळी भोजन म्हणतात. निसर्गामुळे आपल्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात राहून त्याचे आभार व्यक्त करण्याच्या अशा अनेक थोर परंपरा आपल्या सनातन संस्कृतीमध्ये आहेत.